आरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची वेळच येऊ नये. रोहित पवार यांची छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया. धनंजय मुंडे, हाके, पडळकर, भुजबळ हे सर्व ओबीसींसाठी आंदोलन करत आहेत. मात्र हे सर्व आमदार सत्ताधारी पक्षातील आहेत. त्यांना आंदोलन करण्याची वेळच येऊ नये. आंदोलन करत असताना त्यांनी मंत्रीपद, आमदारकी सोडली नाही. खऱ्या अर्थाने समाजासाठी लढायचं असेल तर आम्हाला हे पद नको, आम्हाला लोकांचा हक्क महत्त्वाचा आहे अशी भूमिका घेताना दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. ते बुलढाण्यात आले असताना बोलत होते. सोबतच ज्या जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालं त्या ठिकाणी सरसकट पंचनामेहून मदत द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, निवडणुकीपूर्वी आणि सत्तेवर आल्यावर नुकसानीची वेगळी निकष लावू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे. एक गोष्ट कळत नाही, भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट आहे, त्यांनी मोठा मेळावा नाहीतर एक रॅली ओबीसी समाजाची काढण्याची भूमिका तिथे घेतली. त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर धनंजय मुंडे हे बंजारा समाज, वंजारा समाज, आता ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांचा थोडासा वेगळा वाद आहे, पण तिथं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतात. धनगर समाजाचा जो काही आता मोर्चा सुरू आहे, पडळकर प्रतिनिधित्व करतात, हाके प्रतिनिधित्व करतात. आता हे सगळे नेते जे आहेत, जे आमदार आहेत, जे काही कार्यकर्ते आहेत, ते कुठल्या पक्षातले आहेत? तर हे सर्वजण सत्ताधारी पक्षातले नेते आहेत. तुम्ही सत्ताधारी पक्षातले नेते असताना सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागतं, तुम्हाला मोर्चे काढावे लागतात. याच्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या नेत्यांबरोबर बसलात, राज्यातल्या सगळ्या नेत्यांबरोबर बसला, केंद्र सरकारकडे तुम्ही गेला तर कायमस्वरूपी हा मुद्दा मिटू शकतो, सुटू शकतो, सगळ्यांना आरक्षण तिथं मिळू शकतं, सगळ्यांना न्याय मिळू शकतं. पण झालंय असं की लोकसभेला जातीवाद करून, पैशाचा वापर करून, धर्मवाद करून हे आज सत्तेत आलेले आहेत. त्यांना असं वाटते स्थानिक स्वराज्याच्या तोंडावर सुद्धा अशाच पद्धतीने वाद निर्माण करून समाजामध्ये आग पेटवून जर तिथं आपण सत्तेत आलो तर आपल्याला फायदा होईल, म्हणून हे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत. आमचं मत आहे की तुम्ही सत्तेतले आहात, एकदा चर्चा करा, बसा, आणि सत्तेत असताना सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागतं. याचा संदेश काय? आणि तुम्ही आंदोलन करत असताना आमदारकी सोडली नाही, मंत्रिपद तुम्ही सोडलेलं नाही. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला समाजासाठी लढायचं असेल तर कुठेतरी सरकारला दाखवून द्या, लोकांना दाखवून द्या, आम्हाला पद, मंत्रिपद नाही तर आमदार पद हे नको, आम्हाला लोकांचा हक्क हे महत्त्वाचं नक्की. आणि दुसरी एक विनंती अशी आहे की आज सर्व समाजाचे शेतकरी, सर्व जाती धर्माचे शेतकरी अडचणीत आलेले. 14 लाख हेक्टर नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. शेतात चिखल झालाय, शेताचं चिखल झाल्यासारखी अशी आज परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना 50,000 रुपये पर हेक्टर शेतकऱ्याला कसं मिळेल, त्याच्याचबरोबर कर्जमाफी ही आजच चांगला दिवस समजून ती दिली गेली पाहिजे. यासाठी जर तुम्ही लढलात तर नक्कीच आम्ही सर्वजण तुम्हाला मानू.